सरकारकडून एक महत्त्वाची योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ती योजना म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे योजना. रोखे म्हणजे बॉन्ड असतात, योजना म्हणजे स्कीम, आणि ही गोल्ड बॉन्ड संदर्भातची स्कीम आहे, ही योजना आहे. तर ह्या योजनेमुळं ना डायरेक्टली आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होतोय, आपल्या देशाची इकॉनॉमी पाकिस्तान किंवा श्रीलंका अशा देशांप्रमाणे कधीच कोसळणार नाही किंवा कोसळू नये याच्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, तर त्याच्यातलाच एक भाग म्हणजे ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजना. आता रिसेंटली सरकारने, तुम्हाला माहिती पण असेल की जे आपल्या देशामध्ये बाहेरून सोनं येतं, जे गोल्ड बाहेरून आपण परचेस करतो, इम्पोर्ट ड्युटीज त्याच्यावरती एक्स्ट्रा लागतात, मग तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे. इम्पोर्ट ड्युटीजवरती जास्त कर आकारला जातोय. तर हे सगळे छोटे छोटे आपल्याला वाटणारे घटक असतात, पण याच्यामुळं आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरती खूप डीप इम्पॅक्ट होतो. तर तो आपल्याला समजून घेता आला म्हणजे आपण एक प्रॉपर विद्यार्थी आहोत. आपली आकलन क्षमता खूप चांगली आहे, कारण असे आर्टिकल जर तुम्हाला समजले, तुम्हाला त्याच्यातून ह्याचे परिणाम कसे काय होतात आपल्या अर्थव्यवस्थेवरती हे जर जाणून घेता आलं, स्वतःला आकलन करता आलं, तर तुम्ही प्रॉपर अभ्यास करत आहात. आणि आता येणाऱ्या परीक्षांचा जर तुम्ही विचार केला तर तुमची आकलन क्षमता किती आहे याच्यावरतीच तुमचं सगळं काही मेरिट डिपेंड असणार आहे. कारण मुख्य परीक्षेमध्ये जाऊन तुम्हाला लिहायचं आहे. तर लिखाणकाम करण्यासाठी पहिल्यांदा तो मुद्दा समजून किती आलाय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला किती समजून घेता आलाय आणि त्याच्यातून तुम्हाला काय सार काढता येतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. तर म्हणून ही योजना अगदी डिटेलमध्ये, थोडासा एक्स्ट्रा वेळ पण आपल्याला लागेल, पण डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. आता ही जर तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचली तर सहजासहजी लक्षात नाही येणार, की कारण हे अर्थव्यवस्थेसंदर्भातच्या गोष्टी असतात, आपल्याला समजत नाहीत. पण आपण त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात, काही एक्झाम्पलनी हा विषय समजून घेऊ. जसं की जर तुम्ही सध्याची आपण श्रीलंका किंवा पाकिस्तान अशा देशांची जर अर्थव्यवस्था जर बघितली तर ही डबघाईला आली आहे म्हणजे ही थोडीशी कोलमडली आहे. याचं कारण म्हणजे जनरली हे सगळ्याच देशांवरती, सगळ्या अर्थव्यवस्थेवरती लागू होतं की जर त्या देशामध्ये असलेल्या डॉलरचा साठा जर कमी होत गेला तर भविष्यामध्ये जे काही मूलभूत घटक आपल्याला बाहेरून विकत घ्यायचे असतात आणि म्हणजे दैनंदिन वापरामधले ते असतात, तर ते बाहेरून विकत घेण्यासाठी डॉलरचा साठा अपुरा पडतो आणि म्हणून त्या देशामध्ये महागाई वाढत जाते आणि त्याचा इम्पॅक्ट त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती होतोच. तर हे मुख्य कारण असतात. श्रीलंकेच्या बाबतीमध्ये थोडं एक्सेप्शन आहे की तिथं जास्तच आणखीन कारणं वाढत गेली. मग त्यांची डायनेस्टीवाली जी फॅमिली आहे तर ते एक मुख्य कारण घडलं. त्याच्यानंतर चीनचा जो एक त्यांच्यावरती ट्रॅप जो होता, तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. पण जर आपण इन जनरल बघितलं तर कुठलीही अर्थव्यवस्था कोलमडण्याचं कारण जर मुख्य असेल तर ते म्हणजे त्या देशामधला डॉलरचा किंवा ग्लोबल करन्सीचा साठा कमी होत जाणं आणि मुख्य ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या विकत घेण्यासाठी अपुरा साठा, डॉलरचा अपुरा साठा. म्हणजे मुख्य वस्तू कुठल्या असतात, जसं की नॅचरल गॅस, पेट्रोल, अन्नधान्य. जर एखादा देश बाहेरून इम्पोर्ट करतोय तर हे त्या देशाच्या मुख्य गरजा असतात आणि जर त्याच्याकडे डॉलर नसतील किंवा ग्लोबल करन्सी नसेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे तिथलच्या लोकांना जास्त सफर करावं लागतं, महागाई वाढत जाते आणि अर्थव्यवस्था कोलमडते. तर हे होऊ नये याच्यासाठी भारत सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल आहे. ते कसं, तर समजा आपण फॉर एक्झाम्पल पाकिस्तानचं जर उदाहरण बघितलं तर पाकिस्तान देशामध्ये तुम्हाला माहिती आहे की डॉलरची करन्सी, त्यांच्याकडे साठे जे रिझर्व्ह जे आहे डॉलरचा हा खूप कमी आहे, सीमित आहे. भारत त्या तुलनेमध्ये खूप जास्त सक्षम आहे. जगामध्ये आपण 6व्या-7व्या क्रमांकावरती आहोत की ज्याच्याकडे डॉलरचा साठा सगळ्यात जास्त आहे. तर पाकिस्तानचं आपण जर बघितलं तर त्यांनी समजा आयफोन किंवा सॅमसंगचे महागडे मोबाईल, चैनीच्या वस्तू अशा गोष्टी जर बाहेरून विकत घेण्यासाठी डॉलरचा साठा वापरत गेले तर एक वेळ अशी येईल की जे मूलभूत गरजा भागवण्यासाठी जे डॉलर लागतील, जो साठा त्यांच्याकडे लागणार आहे तर तो त्यांच्याकडे नसेल, कमी पडेल. आणि हे भारताच्या संदर्भात होऊ नये म्हणून भारत सरकारने हे पाऊल उचललंय. आता भारतासाठी चैनीच्या वस्तू कुठल्या आहेत, तर मुख्य वस्तू ती म्हणजे गोल्ड, सोनं. ते कसं काय, तर सोनं भारतीय लोक विकत घेतात, ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे.
म्हणजे आपण जर इन जनरल जर जगामध्ये सगळ्यात जास्त सोनं कुठं असेल जर बघितलं तर ते कुठल्याही बँकांकडे नाही आहे, तर ते भारताच्या घराघरांमध्ये आहे. म्हणजे एवढं सोनं आपण विकत घेतो, सोन्याचे आपले म्हणजे एवढे आपल्या जनरेशन थ्रू सोनं आपण ट्रान्सफर करत आलेलो आहे. एवढा मोठा साठा सोन्याचा भारताच्या प्रत्येक कुटुंबामध्ये असतो. तर हा जो काही सोन्याचा साठा भारतीयांकडे आहे ना, तर त्याचा फायदा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो का? तर नाही होत. तो कसं काय? तर अर्थव्यवस्थेला जर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर जे चलन जे आहे, जे करन्सी आहे, तर ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये असायला पाहिजे. म्हणजे अर्थव्यवस्थेचं चक्र हे सुरू राहील किंवा ते बूस्ट मिळेल. पण जर मोठ्या स्वरूपातला जर साठा हा अर्थव्यवस्थेच्या चलनामध्ये किंवा चक्रामध्येच जर नाही आहे आणि तो घरांमध्ये साठवून ठेवला आहे, तर आपली अर्थव्यवस्था किंवा हे जे आपलं इकॉनॉमीचं चक्र जे आहे तर ते थोडंसं स्लो होऊन जाईल, स्लो डाऊन होईल. ठीक आहे. तर भारतीयांनी असं फिजिकल फॉर्ममधलं सोनं हे जास्त प्रमाणात विकत न घेता त्याऐवजी सोन्यासारख्याच किमतीचं काहीतरी असं विकत घ्यावं की ज्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तर या संदर्भातली ही योजना ती म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, म्हणजेच सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड. ठीक आहे. आता गव्हर्नमेंटकडून भरपूर सारे बॉन्ड वेगवेगळे असतात, ते इश्यू केले जातात. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणतं लोकांना की आमच्या असे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट येणार आहेत, आम्ही डॅम बांधणार आहे किंवा रोड कन्स्ट्रक्शन आम्ही करतो आहे, तर याच्यासाठी ना गव्हर्नमेंटचे बॉन्ड जारी होतात. तर लोक ते बॉन्ड विकत घेतात. आता याचा फायदा काय होतो? ते गव्हर्नमेंटचे असल्यामुळं ते बॉन्ड सिक्युअर आहेत. आता बॉन्ड म्हणजे नेमकं काय असतं माहिती का? हे एक इन्व्हेस्टमेंट करण्याचं एक टूल आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार कधी केला असेल तर तुम्हाला लगेच सेव्हिंग खातं आठवतं किंवा FD करणं हे आठवतं, जिथं आपल्याला साधारण 6%, 4% सेव्हिंग अकाउंटला, FDला 6-7% व्याजदर आहे. तर तिथं काय होतं की आपण ठेवलेला पैसा हा थोडाफार जास्त प्रमाणात वाढत राहतो. ठीक आहे. आपल्याला त्याच्यावरती व्याज मिळतं. पण काही लोक हे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे काय की तिथं थोडा FDपेक्षा थोडासा जास्त इंटरेस्ट रेट असतो आणि ते गव्हर्नमेंटचे बॉन्ड आपण विकत घेतो, त्याच्यामुळं ते सिक्युअर जास्त मानले जातात. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट तर कोलॅप्स होत नाही ना, तर गव्हर्नमेंटकडं पैसा असतो. गव्हर्नमेंट त्या बॉन्डचे आपण ज्यावेळेस ते बॉन्ड विकतो तर त्याच्या मोबदला आपल्या म्हणजे नागरिकांना सुद्धा देऊ शकतो. तर सक्षम असतं गव्हर्नमेंट आणि म्हणून लोकांचा कल हा गव्हर्नमेंट बॉन्ड विकत घेण्याकडे जास्त असतो. तर असाच गव्हर्नमेंटनी 2015 एक बॉन्ड सुरू केला आणि तो म्हणजे हा सोन्याच्या संदर्भातचा बॉन्ड, म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड. यामार्फत काय केलं जातं की दरवर्षी ही योजना 4 टप्प्यांमध्ये राबवली जाते. ऑक्टोबरमध्ये रिसेंटली राबवली होती, ऑक्टोबर 2021मध्ये 4 टप्प्यांमध्ये. मार्चमध्ये त्याचा एंड झाला. आणि या 4 टप्प्यांमध्ये जे लोक इंटरेस्टेड आहेत असं बॉन्ड घेण्यासाठी, तर ते बॉन्ड विकत घेऊ शकतात. आता याचे फायदे काय असतात, याचे तोटे काय, हे मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगणारच आहे. फक्त एक सध्या आपण बॅकग्राऊंडच बघतोय की ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. मुख्य उद्देश हाच आहे की जो भारत देशाकडून इतर, आता भारतामध्ये तर सोन्याच्या खाणी नाही आहेत ना, त्याच्यामुळे सोनं आपण माईन भारतामध्ये नाही करत, सोनं आपल्याला बाहेरून विकत घ्यावं लागतं. तर जसं पाकिस्तानसाठी मी तुम्हाला म्हणलं की मोबाईल, आयफोन हे सगळ्या चायनीच्या गोष्टी आहेत, तसं भारतासाठी सोनं सुद्धा चायनीचीच एक गोष्ट आहे की ज्याचा वापर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये होणार नाही आहे. तर लोकांना फक्त परचेस करून ठेवतील आणि कधी अडीअडचणी येईल ते विकायला काढतील. ठीक आहे, एवढाच फरक आहे. तर भारताचा पैसा डॉलर स्वरूपामधला रिझर्व हे इतर देशामध्ये सोनं विकत घ्यायला जास्त द्यायला लागू नये. म्हणजे जास्तीत जास्त सोनं जर विकत घेत असेल आपण तर डॉलरमध्ये पेमेंट करणार आणि तशी वेळ येऊ नये म्हणून लोकांमध्येच सोन्याबद्दलचं अट्रॅक्शन थोडं कमी व्हावं किंवा लोकांनी फिजिकल फॉर्ममधलं दागिना स्वरूपातलं सोनं विकत घेण्याऐवजी सोन्यासारखंच गोल्ड बॉन्ड जर परचेस केले तर बाहेरून आपल्याला सोनं हे जास्त इम्पोर्ट करावं लागणार नाही. याच्यासाठीचं हे एक महत्त्वाची योजना आहे. ठीक आहे. तर याचा मुख्य उद्देश तुम्हाला समजला असेल की भारताचे डॉलर रिझर्व्स हे सोनं विकत घ्यायला खर्ची होऊ नयेत, फिजिकल फॉर्ममधल्या सोन्याकडं लोकांचा कल कमी व्हावा आणि लोकांची गुंतवणूक ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या चक्रामध्ये यावी. ठीक आहे. तर ह्या हेतूमुळं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक नेक्स्ट लेवलचा भाग म्हणजे ज्यावेळेस पाकिस्तान त्याचबरोबर श्रीलंका असे देश आपण ज्यावेळेस बघतो, त्यांची अर्थव्यवस्था बघतोय, तर भारत सरकारने नुकताच हा पण निर्णय घेतला की इम्पोर्ट ड्युटीजवरती, सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटीजवरती एक्स्ट्रा टॅक्स पे करावा लागेल.
ऑब्व्हियसली की सोनं महाग होईल आणि लोकांचा सोनं घेण्याकडचा कल हा कमी होईल. ठीक आहे, आता ही आपण योजना समजून घेऊ. आय होप तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड समजलं असेल. आता ही योजना समजून घेताना जे ठळक मुद्दे तुम्हाला इथं दाखवणार आहे तर ते आपल्या एक्झाममध्ये डायरेक्टली वन लाईनर स्वरूपात येऊ शकतात किंवा MCQ क्वेश्चन जर आले प्रीसाठी तर डायरेक्टली तुम्हाला फॅक्ट्स माहिती असणं गरजेचं आहे. जसं की ही जी योजना आहे सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम हे कोणतं मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आली तर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली किंवा केंद्रीय अर्थ मंत्रालय सॉवरेन गोल्ड बॉन्ड ही योजना राबवतं. ठीक आहे, आणि ही योजना भारत सरकारकडून प्रतिभूती कायदा 2006 या अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजे भारत सरकारकडून जे वेगवेगळे बॉन्ड जारी केले जातात ना तसाच हा गोल्ड बॉन्ड जारी केलेला आहे. तर तो कोणत्या कायद्याअंतर्गत तर तो कायदा लक्षात ठेवू शकता, भारत सरकारचा प्रतिभूती कायदा 2006. ओके, आता रिझर्व्ह बँकेकडून हे बॉन्ड जारी केले जातात. भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेकडून गोल्ड बॉन्ड हे जारी केले जातात, लक्षात ठेवायचे तुम्ही हे. त्याचबरोबर आता रिझर्व्ह बँक मग हे बॉन्ड लोकांना कुठून विकत घ्यायला सांगेल तर हे बॉन्ड आपण डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा विकत घेऊ शकतो, कागदपत्री स्वरूपामध्ये सुद्धा विकत घेऊ शकतो. ते विकत घेण्यासाठी कुठल्याही व्यापारी बँका, त्याचबरोबर स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, त्यानंतर जे NSE आहे, BSE आहेत, हे सगळे स्टॉक एक्सचेंज आहेत ना आपले, तर इथून आपण हे डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा विकत घेऊ शकतो. त्याचबरोबर असे काही पोस्ट ऑफिस आहेत की ज्यांना मान्यता दिलेली आहे की तुम्ही हे गोल्ड बॉन्ड ठेवा, तर त्या पोस्ट ऑफिसमधून सुद्धा हे बॉन्ड विकत घेता येतात. ठीक आहे, याचे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगणार आहे कारण ते जास्त महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन बनेल डायरेक्टली. पण ओव्हरऑल तुम्हाला माहिती असावी. तर हे आता जे बॉन्ड असतात ना तर त्यांच्या किमती कशा ठरतील. तुम्ही म्हणाल की सर सोनं जे आहे तर ते 24 कॅरेटमध्ये पण असतं, 22 कॅरेटमध्ये असतं, 18 कॅरेटचं असतं, तर ह्या पर्टिक्युलर बॉन्डची किंमत कशी ठरवायची. तर ह्या बॉन्डची किंमत ही 999 शुद्धतेच्या म्हणजेच 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यासोबत कम्पेअर केली जाते आणि जी त्या दिवशी 24 कॅरेट सोन्याची जी किंमत असणार आहे तीच ह्या गोल्ड बॉन्डसाठी अप्लाय होते. ठीक आहे, आता हे मॅनेज कोण करतं तर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन जे मुंबईमध्ये आहे, तर यांच्याकडून 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत ठरवली जाते. 24 कॅरेट सोन्याची किंमत भारतासाठी ठरवली जाते, तर तेवढीच किंमत ही या सोन्याच्या बॉन्डची असणार आहे. ठीक आहे, आता थोडे बरेचसे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील आणि चांगली गोष्ट आहे ती, म्हणजे तुम्हाला समजतोय हा टॉपिक. जसं की तुम्हाला हे सोनं किंवा हे बॉन्ड विकत घ्यायचेत, तर हे नेमके कसे विकत घ्यायचे आणि ह्याच्यासाठी काही मर्यादा आहे का, किती घेतले पाहिजेत, किती रुपयांचे आपण जास्तीत जास्त आणि कमीत कमी घेऊ शकतो. तर ह्या बॉन्ड विकत घेण्यासाठी ना काही वेगवेगळ्या मर्यादा आहेत. जसं की वैयक्तिक पातळीवरती जर आपण बॉन्ड घेतोय, जसं एक समजा मी गेलो, ठीक आहे, मी बँकेमध्ये गेलो आणि मला बॉन्ड घ्यायचं किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गेलो आणि मला बॉन्ड घ्यायचं म्हटलं तर मी किती घेऊ शकतो माहिती का, मॅक्झिमम 4 किलो वजनाचे म्हणजे 4 किलो सोन्याच्या किमती एवढे बॉन्ड मी विकत घेऊ शकतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल सध्या 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याची किंमत साधारण 50,000 रुपये आहे असं आपण कन्सिडर करू. तर 10 ग्रॅमसाठी 50,000 रुपये आपल्याला द्यावे लागतात. 100 ग्रॅमसाठी किती तर साधारण 5 लाख रुपये. तर 1 किलो सोन्यासाठी आपल्याला 50 लाख रुपये द्यावे लागतील आणि असे आपण मॅक्झिमम 4 किलो सोन्याचे किमतीचे बॉन्ड आपण विकत घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे साधारण ती इन्व्हेस्टमेंट किती होईल, 2 करोडच्या आसपास होईल. तर तेवढ्या किमतीचं सोन्याचे बॉन्ड, गोल्ड बॉन्ड हे मी त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन परचेस करू शकतो. आता याचं वजन काय 4 किलो असतं का, सोनं तर ॲक्च्युली वजनावरतीच विकतात, बॉन्ड वजनावरती विकत नाहीत. एक सिंगल पेपर असेल, टर्म्स अँड कंडिशनचा आणखीन एक दुसरा पेपर, तशा 1-2 पेपरचंच काम आहे. ते काही 4 किलो ॲक्च्युअल त्याचं वजन कुठंच नसणार आहे. ठीक आहे, तर त्या किमतीचे बॉन्ड आपल्याला मिळतात. ते डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा असतात. समजा हे बॉन्ड कुणी चोरले तर ते कुठं जाऊन ते मोडता येतील का बॉन्ड, जसं सोनं चोरलं तर कुठंतरी त्याचं म्हणजे मोडता येतील किंवा ते पगळवून फक्त सोन्याच्या स्वरूपामध्ये विकलं जाऊ शकतं. तर इथे या बॉन्डचं तसं काही नाही आहे. ते उद्या माझ्याकडून हरवले बॉन्ड किंवा चोरीला गेले किंवा गहाळ झाले, फाटले, तरीसुद्धा काही मला नुकसान होणार नाही आहे, कारण ऑलरेडी माझ्याकडं लिगलाइज प्रोसेस ऑलरेडी त्याची सगळी असणार आहे. ठीक आहे, डिजिटल फॉर्ममधलं बॉन्ड माझ्याकडे ऑलरेडी असणार आहेत.
ठीक आहे. आणि कुणाला ते बॉन्ड सापडले तर तो जाऊन बँकेमध्ये जमा करून पैसे घेऊ शकतो का, तर नाही, तशी पद्धत नाही, कारण ते बॉन्ड इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी इश्यू झालेले असतात. ठीक आहे. आता हे तर व्यक्तीसाठी झालं की मॅक्झिमम लिमिट ही 4 किलोची आहे. जर एखाद्या संस्थेला बॉन्ड विकत घ्यायचे म्हणजे तशी तरतूद याच्यामध्ये आहे की संस्था, युनिव्हर्सिटीज, ट्रस्ट, कुठल्या धर्मनिहाय संस्था, तर हे सगळे हे बॉन्ड विकत घेऊ शकतात. तर त्यांच्यासाठी जी मॅक्झिमम लिमिट आहे तर ती आहे 20 किलो. ओके. म्हणजे त्या दिवशी 20 किलो वजनाच्या सोन्याची जेवढी किंमत असणार आहे तेवढ्या किमतीचे बॉन्ड ह्या धार्मिक संस्था, ट्रस्ट, कुठल्या विद्यापीठ, युनिव्हर्सिटी, तर हे मॅक्झिमम 20 किलो वजनाचं सोन्याचे बॉन्ड विकत घेऊ शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना एक महत्त्वाची कंडिशन आहे, ती म्हणजे गोल्ड बॉन्ड हे फक्त भारतीय नागरिकत्व असलेल्याच व्यक्तीला दिले जातील. ठीक आहे. तर ही कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा, एक्झाममध्ये ही जास्त महत्त्वाची आहे. परदेशी नागरिकाला गोल्ड बॉन्ड विकत घेता येतात का, तर नाही, भारतीय नागरिकत्व असलेल्याच व्यक्तीला हा गोल्ड बॉन्ड विकत घेता येतो. ठीक आहे. आणि मिनिमम 1 ग्रॅम तरी घेणं गरजेचं आहे. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, हे बॉन्ड ज्यावेळेस आपण विकत घेतो ना तर याचे युनिट्स असतात आणि 1 युनिट बॉन्ड हा 1 ग्रॅम सोन्या एवढा असतो. ठीक आहे. तर याचं युनिट लक्षात ठेवा, 1 युनिट म्हणजे 1 ग्रॅम सोन्याची किमती एवढा. तर मिनिमम कुठल्याही व्यक्तीला किंवा संस्थेला मिनिमम 1 ग्रॅम किंवा 1 युनिट गोल्ड बॉन्ड घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे गोल्ड बॉन्ड जे असतात ना हे मॅक्झिमम 8 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडचे असतात. म्हणजे काय की 8 वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड म्हणजे परिपक्वता कालावधी संपल्यानंतर हे बॉन्ड सरेंडर होतील, त्याचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि तुम्हाला जर अजून बॉन्ड इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्ही नव्या किमतीनुसार तुम्ही बॉन्ड विकत घेऊ शकता. पण याची जी मॅच्युरिटी पिरियड आहे हा 8 वर्षांचा आहे आणि याच्यामध्ये एक लॉकिंग पिरियड पण असतो आणि तो साधारण 5 वर्षांचा आहे. लॉकिंग पिरियड म्हणजे काय की एकदा घेतलेले बॉन्ड हे तुम्ही 5 वर्षांपर्यंत कंपल्सरी इन्व्हेस्टेड ठेवणं गरजेचं आहे. 5 वर्षांच्या आतमध्ये ते तुम्हाला रिडीम करता येणार नाही आहेत. म्हणजेच तुमची गुंतवणूक ही कमीत कमी 5 वर्षांसाठी असेलच आणि ह्या 5 वर्ष दरम्यान तुम्हाला दरवर्षी 2.5% व्याजदरानुसार दर 6 महिन्याला तुमच्या अकाउंटला त्याचं जे काही व्याज असणार आहे हे सुद्धा मिळत राहील. ठीक आहे. कुठलं आपण सोनं घेतल्यावरती तसं होतं का, सोन्याच्या किमती वर खाली होतात पण सोनं तुमच्याकडे आहे म्हणून तुम्हाला कोण व्याज देतं का, नाही. पण गोल्ड बॉन्ड घेतल्यानंतर तुम्हाला 2.5% व्याजदराची तरतूद आहे जी दर 6 महिन्याला अकाउंटला डिपॉझिट होते. ठीक आहे. पण लॉकिंग पिरियड याच्यामध्ये आहे तो म्हणजे 5 वर्षांचा. म्हणजे पहिले 5 वर्ष बॉन्ड घेतल्यापासून पहिले 5 वर्ष ते बॉन्ड तुम्हाला सबमिट करता येणार नाहीत किंवा रिडीम करता येणार नाहीत, ते कंपल्शन तुमच्यावरती आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे याचे काही फायदे आहेत का, तर व्याजदरासंदर्भातचा फायदा आपण बघितला. दुसरा म्हणजे केंद्र सरकारकडून हमी असल्यामुळं म्हणजे केंद्र सरकारकडून गॅरंटी मिळते त्यामुळं बॉन्ड गुंतवणुकीची रक्कम आणि व्याज हे आपल्याला अगदी प्रोटेक्टेड आहे. बॉन्ड रक्कम आपल्याला आपली सिक्युअर आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लॉस होण्याचा, तोटा होण्याचा चान्स नाही आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे हे बॉन्ड आपल्याला कुठं तारण ठेवता येतात का, म्हणजे जसं सोनं तारण ठेवून आपण पैसे घेऊ शकतो ना कधी गरज पडली तर तसं हे बॉन्ड तारण ठेवता येतात का, तर हो, हे बॉन्ड आपण बँकांना तारण ठेवू शकतो आणि त्याच्या मोबदल्यात त्या बॉन्डच्या किमतीला जेवढे काही पैसे मिळतील तर ते आपल्याला व्याजावरती बँक देईलच. ठीक आहे. त्याचबरोबर हे बॉन्ड आपण ज्यावेळेस रिडीम करतोय तर 5 वर्षाचं लॉकिंग पिरियड संपल्यानंतर ज्यावेळेस आपण बॉन्ड रिटर्न करतोय तर जो काही आपल्याला पैसे मिळणार आहेत त्याच्यावरती जे 2.5% जे व्याज आपल्याला मिळालंय तर ते व्याज हे पूर्णपणे करापासून मुक्त असेल. ठीक आहे. म्हणजे इथं करात सवलत मिळते. त्यानंतर हे कागदपत्राच्या स्वरूपामध्ये असल्यामुळं चोरीला जाण्याची भीती नाही आणि समजा इन केस गहाळ झाले तर याचं डिजिटल फॉर्ममधलं आपल्याकडे सगळे डिटेल असतात. कुठल्याही व्यक्तीला हे डॉक्युमेंट सापडले तर तो रिडीम करू शकतो का, तर नाही, कारण बॉन्ड हा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीच्या नावाने किंवा संस्थेच्या त्या ऑथॉरिटीच्या नावानेच इश्यू केलेला असतो. रिडीम करताना ती व्यक्ती तिथं हवीच. ठीक आहे. आता याचे तोटे आहेत का, तर हो, भरपूर सारे तोटे आहेत ना. जसं की सोनं माणूस घालून फिरू शकतो, मिरवू शकतो, तर तो प्रकार बॉन्डमध्ये नाही करता येणार ना. अंगाला कागद चिटकून थोडी फिरणार आहे, तर ते नाही करता येणार.
दुसरं म्हणजे सोनं आपण इमिजिएटली जाऊन विकू शकतो. म्हणजे असं आज अडचण आली असं वाटलं की आपल्याकडे जे सोनं आहे ते आपण जाऊन डायरेक्टली दुकानांमध्ये विकू शकतो. पण बॉन्डच्या बाबतीत तसं होणार नाही, कारण 5 वर्ष लॉकिंग पिरियड आहेच. आणि त्याचबरोबर ह्याचा ट्रेड जो आहे ना, NSE किंवा BSE अशा स्टॉक एक्सचेंजवरती ह्याचा ट्रेड पण अजून जास्त आपल्या देशामध्ये अवेअरनेस नसल्यामुळं, अवेअरनेस थोडा कमी आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलचा ट्रेड हा एक लिमिटेड स्वरूपामध्ये होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ए व्यक्ती आहे आणि त्या ए व्यक्तीकडं 4 किलो वजनाचे बॉन्ड आहेत आणि त्याला ॲट अ टाइम ते विकायचे आहेत. तर भारतामध्ये मे बी असं होऊ शकतं की 4 किलो ॲट अ टाइम घेणारा पण व्यक्ती समोर असायला पाहिजे ना, किंवा एखादी संस्था आहे ज्याचं लिमिट 20 किलोचं होतं आय थिंक, तर 20 किलो वजनाचं डायरेक्टली कुठली संस्था परचेस करायला तयार आहे का? तर ॲट अ टाइम ह्या गोष्टी होतील की नाही याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे, बिकॉज ऑफ इथं ट्रेड कमी होतो. NSE आणि BSE सारखे वेबसाईट जे स्टॉक एक्सचेंज आहेत तर तिथं त्याच्यामध्ये ट्रेड कमी होतो. पण छोट्या स्वरूपामधला ट्रेड ऑब्व्हियसली की इमिजिएटली होऊन जाईल. ठीक आहे. पण याच्यामध्ये ना तुम्ही जर विचार केला तर बघा की ज्यावेळेस आपण फिजिकल फॉर्ममधलं सोनं घेतो तर त्याच्यामध्ये ते मजुरी वजा केली जाते किंवा इतरही गोष्टी कट होतात. त्या सोन्याची जी प्युरिटी आहे तर ती टेस्ट करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की ते सोनं पगळून पूर्ण त्याची गोळी केली जाते आणि मग त्याच्यानंतर त्याची प्युरिटी टेस्ट होते. तुम्ही घेताना मग सांगितलं असेल 24 कॅरेट आहे, ॲक्च्युअलमध्ये ते प्युरिटी टेस्टमध्ये 22 कॅरेट दाखवलं तर ते इश्यू होणार. त्याचबरोबर रिसेंट तुम्ही बघत असाल तर ज्या दुकानामध्ये तुम्ही ते सोनं घेतलं आहे तिथंच ते जाऊन मोडता येतं. दुसऱ्या ब्रँडचं दुसरा ब्रँड विकत नाही घेत अशी पद्धत होते. तर अडचणी फिजिकल फॉर्ममधलं सोनं मोडताना सुद्धा आहेत आणि तोटा होण्याची शक्यता तिकडं जास्त आहे. ठीक आहे. तर हे काही तुम्हाला या गोल्ड बॉन्ड योजनेविषयीची माहिती द्यायची होती. आय होप तुम्हाला ही समजली असेल, कारण हा टॉपिक आपल्या अर्थव्यवस्थेशी कसा संलग्न आहे हे समजून घेता आलं की तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये किंवा इतरही इंटरव्ह्यूमध्ये जरी काही क्वेश्चन आला तर तो आता तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करून सांगता येईल. तर थोडासा जास्त वेळ गेला असेल याच्यामध्ये, पण हा टॉपिक आता तुम्ही कधीही आयुष्यात विसरणार नाही आहे. ठीक आहे. तर या लेक्चरमधून तुम्हाला ही माहिती द्यायची होती. आय होप तुम्हाला ती समजली असेल.